सतनमो आदेश गुरुजी को आदेश। आजच्या शॉर्टबट स्वीट धर्मामध्ये विषय होता गौरी। तर आता गौरींचं आज आगमन आहे, उद्या पूजन आहे आणि परवा विसर्जन। आपल्याला नवलाची एक गोष्ट माहित आहे का, या गौरींचं आगमन तिथीवर जसं आहे तसंच नक्षत्रांवर देखील आधारित आहे। म्हणजे गौरींचं आगमन कधी होणार? अनुराधा नक्षत्रावर या गौरी आपल्या घरी येतील, ज्येष्ठ नक्षत्रावर यांचं पूजन होईल आणि मूळ नक्षत्रावर यांचं विसर्जन होईल। आता याच्यात अपराजित पृच्छ नावाच्या एका ग्रंथामध्ये व्यवस्थित उल्लेख सापडतो। पण एक लक्षात घ्या, ही जी परंपरा आहे ही पौराणिक परंपरा आहे। ही शास्त्रोक्त जरी नसेल तरी त्याला शास्त्राचा आधार दिला जातो। त्याच्या पाठीमागची कथा अशी आहे की या दोन गौरी असतात, ज्येष्ठा आणि कनिष्ठा। ज्येष्ठा म्हणजे महागौरी आणि कनिष्ठा म्हणजे महालक्ष्मी। आणि या पहिले सुद्धा आपण अनेकोत्तम वेळा विदित केलेला आहे, सांगितलेला आहे की जेव्हा महा हा शब्द लागतो तेव्हा परमशक्तीचा तो द्योतक असतो। मग आता याच्या पाठीमागचं कारण काय असेल, याच्या पाठीमागचं गमक काय असेल की कशाला या महालक्ष्मींना आपल्या घरी बोलवायचं, 3 दिवस त्या आपल्या घरी राहतील? तर सर्वात पहिले याच्या पाठीमागे 2 धारणा अशा होत्या आणि त्या खरंच सनातन धर्माच्या सुंदर धारणा होत्या। त्या कुठल्या? तर या 2 प्रमुख देवी ज्या आहे, महागौरी आणि महालक्ष्मी, या दोनही संपत्तीच्या, संततीच्या आणि सौभाग्याच्या, संपत्ती, संतती आणि सौभाग्याच्या कारक आहेत। मग ह्या देवी असतील, ह्या इतर वेळेस तर स्वर्गात राहतात, देवांच्या सोबत राहतात, परंतु यांना संपूर्ण विश्वाचं चलन करण्यासाठी मदत करावी लागते देव त्यांना, आणि या सुद्धा अपराजित शक्ती आहेत। त्यामुळे या निमित्ताने का होईना परंतु त्या सर्व संसारी माणसांच्या, व्यक्तींच्या घरात अगदी मोठ्या भगिनी म्हणून, मोठी बाई म्हणून, सासूच्या जागी म्हणून, वंशेच्या जागी म्हणून आपल्या घरी येतील 3 दिवस। तर त्या कुठल्या नक्षत्र येतील? परत अनुराधा नक्षत्रावर त्या येतील, ज्येष्ठ नक्षत्रावर त्यांचं पूजन होईल। मग त्यांना लाडू, पेढे, करंजी, चिवडा, अननस, काही ठिकाणी तर चहा, कॉफी, बिस्किट पण ठेवले जातात। काही ठिकाणी अगदी त्यांना मांसाहार सुद्धा करवला जातो आणि मूळ नक्षत्रांवर त्या जातील। एका प्रकारे संतती, संपत्ती आणि सौभाग्य म्हणजे लहान मुलांचं आमच्या घरातलं रक्षण व्हावं, संपत्तीचा सांभाळ व्हावा आणि सौभाग्य म्हणजे घरात चांगल्या गोष्टी घडाव्या म्हणून घरातली मोठी बाई, घरातल्या या 2 मोठ्या बाई म्हणून त्यांनी आमच्या घरी यावं, 3 दिवस राहावं। त्या 3 दिवसात आमच्या घरातला व्यवहार, आमच्या घरात जर काही वाईट गोष्टी असतील तर त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या निघून जाव्या, आणि म्हणून या 3 दिवस आपल्या सर्वांच्या घरी राहतात। या सणाचा आणि शेतकऱ्यांचा, शेती व्यवसायाचा, शेती सारख्या पवित्र अशा कार्याचा फार जवळचा संबंध आहे। ज्या ठिकाणी महालक्ष्मीला उभं करत नाही कोथळ्यांवर, त्या ठिकाणी धान्याच्या राशींवर यांची योजना केल्या जाते। का बरं? तर संपत्ती हा शब्द जेव्हा आपण म्हटला ना, तेव्हा संपत्ती म्हणजे नुसता पैसा नाही बरं का, तर संपत्ती म्हणजे अन्न, धान्य आदी। त्यामुळे अनेक ठिकाणी, खास करून शेतकरी कुटुंबामध्ये, मराठवाडा, विदर्भ, कोकण सगळीकडे असेल, त्या ठिकाणी या महालक्ष्म्यांना कोथळ्यांवर उभं न करता धान्याच्या राशींवर ठेवतात। कारण काही संपत्तीचा सर्वात पहिला अर्थ, आज जरी आपण पैसा समजत असो, धन समजत असो, तरी संपत्तीचा पहिला अर्थ जो आहे ना तो आहे धनधान्य। म्हणून तुम्ही कुठलेही स्तोत्र जर म्हणाल ना देवीचं, तर त्याच्यात पहिला शब्द येतो धनधान्य पुत्र समृद्धी असा। त्यामुळे आपण जे धनवान म्हणतो ना, त्याच्यात धन हा शब्द जो आहे तो धान्याला धरून आहे बरं का। आपल्याला वाटतं धन म्हणजे फक्त पैसा, नव्हे। म्हणून ही गौरी जी आहे, ज्येष्ठा आणि कनिष्ठा, ज्येष्ठा म्हणजे महागौरी आणि कनिष्ठा म्हणजे महालक्ष्मी, आणि हिच्यासोबत जे लेकरं येतात की नाही, ते कशाचे द्योतक आहे? परत तर ते संततीचे द्योतक आहे की तिला सुद्धा पुत्र पौत्र आहेत ना, म्हणून ती सगळ्या तिच्या परिवारासहित आपल्याकडे येते, आपल्याकडे राहणार। आणि ती काय म्हणून येते? तर ती माहेरवाशीन म्हणून येते बरं का। या 2 जणी, किती छान कल्पना आहे ना सनातन धर्माची, की देव जरी मोठा असला, देव जरी आगाढ असला, अनेकोत्तम विद्वानांनी, अनेकोत्तम ज्ञानी लोकांनी त्याचं खूप मोठं जरी वर्णन केलं असलं तरी तितक्याच सहजपणे त्या आमच्या घरात येतात। अगदी गजानन गणपतीचं सुद्धा 10 दिवसाचं येणं
किती सहज आणि सोपं असतं. या सगळ्या सणांच्या पाठीमागचा उद्देश आहे की आपल्याला अतिथी देवो भव, देव देवो भव याची सवय राहावी, आतिथ्य करण्याची. आणि म्हणून आम्ही अतिथीला देव का बरं म्हणतो? पावर का आता आमच्याकडे गणपती सुद्धा अतिथी म्हणून आलेले आहेत, नवे नवे घरातले सदस्य म्हणून आलेले आहेत. आणि आजपासून आमच्याकडे या दोन्ही गौरी येणार काय म्हणून? माहेरवाशी म्हणून, पाहुण्या म्हणून येणार. त्यामुळे या निमित्ताने देव घरी आल्याचं एक आनंद, पुण्य, आणि दुसरं पाहुणचाराची सवय, अतिथींची सवय पण लागावी. किती छान मतितार्थ असतो ना याचा. म्हणून धर्माची व्याख्या करत असताना त्याची व्याख्या किती आनंददायी, सहज आणि सोपी असते हे शिकणं फार महत्वाचं आहे बरं का. नुसतं कर्मटपणा जमत नाही. असो, अनुराधा नक्षत्राला येणाऱ्या, ज्येष्ठेवर पूजन होणाऱ्या आणि मूळ नक्षत्रांवर परत येण्यासाठी जाणाऱ्या या महालक्ष्म्यांना, या महागौरींना नमस्कार असो, आदेश असो. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आदेश.